वाशिम जिल्ह्यातील सेतू सेवा केंद्र मागील 5 दिवसापासून ठप्प झालेले आहे। विशेषतः म्हणजे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही सेवा बंद झाली आहे आणि आपण बघू शकतो सध्या नागरिक मोठ्या प्रमाणात इथे येत असतात। जसे विद्यार्थी या ठिकाणी येत असतात, वयोवृद्ध नागरिकही या ठिकाणी येत आहे। या ठिकाणी अनेक कागदपत्र, विविध योजनेचे कागदपत्र यांना लागत आहे, त्याच्यासाठी इथे येत असतात। मात्र इथं त्यांना हे कागदासाठी आता वाट पाहावं लागत आहे। 5 दिवस झाले इथं शेतकरी असो या विद्यार्थी असो या काही नागरिक असो यांच्यासाठी जे म्हणजे जे महत्त्वाच्या कामाचे जे कागदपत्र लागतात आणि काही साईटनुसार काही अर्ज भरावे लागतात ते कुठेतरी ठप्प झालेले आहे। त्याच्यामुळे यांचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। सध्या 12वीचा रिझल्ट झालेला आहे। 12वीच्या रिझल्टमध्ये अनेक विद्यार्थ्याचे रिझल्ट लागणार आहे आज, तर त्याच्यानुसार अनेक पालकांना त्याची कागदपत्रही काढावी लागतात। तर आपल्यासोबत काही पालक येतं, नेमकंच काय परिस्थिती आहे? आज स्टेट बोर्डचा 12वीचा रिझल्ट आहे आणि हा रिझल्ट लागल्याच्या नंतर वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जे आवश्यक कागदपत्र आहेत, नॉन क्रिमिलियर आहे किंवा कास्ट सर्टिफिकेट आहे किंवा इतर डॉक्युमेंट्स आहेत, तर हे डॉक्युमेंट्स मिळण्यासाठी जर उशीर झाला तर ॲडमिशनवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो। तर आमची विनंती आहे की लवकरात लवकर साईट सुरू व्हावी आणि आमच्या पाल्यांना शैक्षणिक शिक्षणापासून वंचित राहायची वेळ येऊ नये आणि वेळेवर कागदपत्र मिळावे हीच आमची। आपल्यासोबत अजूनही काही नागरिक आहेत, ते आज नागपूरहून आलेले आहेत। तर नेमकंच नागपूरहून कशासाठी आले, कधीपासून चक्रा मारत आहे तुम्ही? मी प्रॉपर म्हणजे कसं वाशिम जिल्ह्यातला वाशिम तालुक्यातला आहे आणि माझी सर्व्हिस नागपूरला आहे। परंतु सेंट्रल जे कास्ट सर्टिफिकेट असते, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट ही तालुक्याच्या ठिकाणी आणि आपल्या सौ तालुक्यातून निघते आणि मी कर्मचारी असल्यामुळे काही सुट्ट्या घेऊन माझ्या मुलीसाठी जे सेंट्रल कास्ट लागणार आहे, आता नीटची एक्झाम आहे उद्याला आणि येणाऱ्या काळात भविष्यात त्याला सेंट्रल कास्ट गरजेची आहे। मी ते आल्यानंतर मला असं कळालं की इथं हा सेतू बंद आहे आणि जवळपास 4 ते 5 दिवसापासून सेतू बंद आहे आणि शासनाने हे सर्व जे काही काम केलेलं आहे सर्व ऑनलाईन केलेलं आहे। परंतु ऑनलाईन केलेलं आहे आणि हे जर बंद ठेवत असतील तर नागरिकांचे कामं कसे होणार? आणि विद्यार्थी जे आहे, काही पालक आहे, यांना मग हे वारंवार आपल्याला चक्रा मारावं लागेल आणि सोपं नाही आहे। जर तुम्ही ऑनलाईन केलेलं आहे, शासनाने हे सर्व कामं ऑनलाईन केलेलं आहे, तर ते सर्व ऑनलाईन कामे ही व्यवस्थित झाली पाहिजे, वेळेत झाली पाहिजे, नाहीतर त्या ऑनलाईनचा काहीही फायदा राहणार नाही। म्हणजे हा एक समाजामध्ये उद्रेक होईल याचा। नक्कीच आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत। दादा, तुम्ही कुठून आले आणि कशासाठी? मी मुंबईवरून आलेलो आहे। गेली 5 दिवस मी कंटिन्यू इथं सेतूमध्ये येत आहे आणि मला उत्पन्नाचा दाखला वगैरे काय करायचा होता, त्यासाठी आलेलो आहे। पण मी हे बघतो की गेली 5 दिवसापासून इथली साईट बंद आहे आणि इथे आपले सरकार आपली सेवा हे जे जिल्हा प्रशासनाने स्लोगन काढलेलं आहे, त्या स्लोगनप्रमाणे इथे कुठल्याही नागरिकांना सुविधा मिळत नाही आहे। गेली 5 दिवसापासून खेड्यापाड्यातून लोक येत आहेत, सगळ्यांना जातीचा दाखला किंवा वेगवेगळे कागदपत्र करण्यासाठी, पण त्यांना कुठल्याही प्रकारे इथं मदत मिळत नाही आहे। माझी शासनाला विनंती आहे, इथल्या जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की ताबडतोब ही जी सेवा बंद झालेली आहे ती ताबडतोब चालू करावी आणि नागरिकांना होणाऱ्या असुविधासाठी त्यांनी प्रयत्न करावा। नक्कीच आपल्यासोबत काही सेतू चालक येतं, इथलचे सेतू चालक जे आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकीच काय परिस्थिती, कधी चालू होणार आणि या नागरिकांचा त्रास कधी? नमस्कार सर, आमचं जे सेतूचा पोर्टल आहे ते गेल्या 5 दिवसापासून बंद असल्यामुळं कोणालाही सेवा देणं आमच्याकडून शक्य नाही होत आहे। तरी प्रशासनाला आमची विनंती आहे लवकरात लवकर पोर्टल चालू करून देण्यात यावं, कारण आता 12वीचा रिझल्ट आहे, सर्व मुलांचे डॉक्युमेंट काढायचे, नंतर त्याला पण वेळ लागणार। त्यामुळे लवकरात लवकर पोर्टल चालू जर नाही झालं तर मुलाचे ॲडमिशन वगैरे होणार नाही। त्यामुळं शासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर पोर्टल चालू करून देण्यात यावं ही विनंती। नक्कीच जर बघितलं तर हे सेतू केंद्र ठप्प आहेत, जेणेकरून यांच्यावरची कामं जे असतात ते कामं बंद आहेत। अनेक नागरिकांना याच्या पूर्णच्या चक्रा मारावं लागत आहे आणि लांबून आलेल्या नागरिकांना त्रास सहन करणे वेळ येते। त्याच्यामुळे प्रशासनाने लवकर याची दखल घेऊन हे सेतू केंद्र सुरळीत करण्याची मागणी नागरिक व तसेच सेतू चालक करत आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।